माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या समोर आली आहे। अमेरिकेमध्ये एक जेफ्री एप्स्टीन म्हणून नावाचा एक बलात्कारी माणूस पूर्ण जगभरामधल्या काही व्यापारी लोकांना आणि काही राजकीय लोकांना हॉटेल विकत घेऊन तिकडच्या हॉटेलमध्ये राजकीय लोकांसाठी व्हीव्हीआयपी लोकांसाठी काही मुलींना तिथे किडनॅप करून घेऊन गेले। लहान लहान मुलींना किडनॅप करून त्यांच्यावर अतिप्रसंग करून बलात्कार करून त्यांच्याकडनं बाळांना जन्म घातला आणि त्या बाळांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करून खाण्याचा हा घाणेरडा प्रकार त्या बेटावर या राजकीय लोकांसाठी केला। लहान मुलं जेव्हा घाबरतात तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये एक विशिष्ट प्रकारचा घटक तयार होतो आणि तो घटक जर एखाद्या माणसाने तो पाशाण केला तर त्याचं वय वाढतं। ह्या राजकीय लोकांनी आणि ह्या व्यापारी लोकांनी बायकांच्या अंगा हाताला बांधून त्यांच्या आतड्यातून त्यांची विष्ठा खाऊन जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी या भारत देशाचा स्वतःला विश्वगुरु समजणारा पंतप्रधान या मोदीला सल्ला देतो आणि त्या पंतप्रधानाला काळीमा फासणारा हा माणूस त्या हॉटेलमध्ये त्या रिसॉर्टमध्ये जाऊन तिथे नाचतो आणि डोनाल्ड ट्रम्पला खुश करतो। पण या भारत देशामध्ये त्याचा कुठेही आवाज उठवला जात नाहीये किंवा त्याची वाच्यता देखील केली जात नाहीये। या मोदीला या सत्तेपासून रोखण्यासाठी या नरेंद्र मोदी हुकुमशाही बादशाहने लावलेली आहे, तिला विरोध करण्यासाठी या देशामध्ये नरेंद्र मोदीचा विरोध करणारे इतर पक्ष देखील आहेत। मग अशी घटना जेव्हा समोर येते त्यावेळेस हे पक्ष कुठे असतात? म्हणजे नावाला फक्त हे लोक नरेंद्र मोदीला विरोध करतात आणि ज्यावेळेस खरोखर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, त्यांना जाब विचारण्याची वेळ येते, त्यावेळेस हे पक्ष झोपलेले असतात किंवा झोपेचं सोंग घेतात। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा पत्र देऊन त्यांना आवाहन केलेलं आहे की मोर्चाला सगळ्या पक्षांनी। नमस्कार, मी अश्वजित अशोक जगताप, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष नवी मुंबई। आज आपल्या समोर एक मुद्द्याला घेऊन आम्ही येतोय। तो मुद्दा म्हणजेच या जगभरामध्ये या देशामध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या समोर आली आहे आणि ती घटनाच म्हणजे अमेरिकेमध्ये एक जेफ्री एप्स्टीन म्हणून नावाचा एक बलात्कारी माणूस ज्याने पूर्ण जगभरामधल्या काही व्यापारी लोकांना आणि काही राजकीय लोकांना एक विरंगुळा केंद्र म्हणून एक एन्जॉयमेंटची पार्टी करण्यासाठी एक पूर्णच्या पूर्ण एक बेट विकत घेतलं आणि त्या बेटावर एक रिसॉर्ट आणि हॉटेल सारखा तिथे एक हॉटेल विकत घेऊन तिकडच्या हॉटेलमध्ये राजकीय लोकांसाठी व्हीव्हीआयपी लोकांसाठी काही मुलींना तिथे किडनॅप करून घेऊन गेले। लहान लहान मुलींना किडनॅप करून त्यांच्यावर अतिप्रसंग करून बलात्कार करून त्यांच्याकडनं बाळांना जन्म घातला आणि त्या बाळांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करून खाण्याचा हा घाणेरडा प्रकार त्या बेटावर या राजकीय लोकांसाठी केला। आपल्या माहितीसाठी सांगतो की लहान मुलं जेव्हा घाबरतात तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये एक विशिष्ट प्रकारचा घटक तयार होतो आणि तो घटक जर एखाद्या माणसाने तो पाशाण केला तर त्याचं वय वाढतं। ह्या हेतूला घेऊन ह्या राजकीय लोकांनी आणि ह्या व्यापारी लोकांनी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांना जाऊन घेऊन गेले आणि त्या लहान मुलांच्या त्यांना घाबरून त्यांची हत्या केली आणि त्यांच्या बॉडीमधून ते रक्त काढून ते रक्त पिऊन यांनी स्वतःचे वय वाढवण्याचे यांचा जीवन मान्य त्यांना वाढवण्यासाठी यांनी इथे प्रकार एवढा घाणेरडा प्रकार यांनी केला। बायकांच्या अंगा हाताला बांधून त्यांच्या आतड्यातून त्यांची विष्ठा खाऊन एवढा घाणेरडा प्रकार या अमेरिकेतल्या एक जेफ्री एप्स्टीन सारख्या बलात्कारी माणसांनी फक्त आणि फक्त काही राजकीय लोकांना स्वतःच्या स्वार्थापोटी तिथे घेऊन गेला आणि तिकडे एवढ्या घाणेरड्या प्रकारचे कृत्य तिथे होत होते आणि त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प। या डोनाल्ड ट्रम्पच्या
माध्यमातून आणि डोनाल्ड ट्रम्पच्या मदतीने ह्या सगळ्या घाणेरडे कृत्य त्या ठिकाणी चालू होते. आणि डोनाल्ड ट्रम्पला खुश करण्यासाठी या भारत देशाचा स्वतःला विश्वगुरू समजणारा पंतप्रधान हा त्या डोनाल्ड ट्रम्पला स्वतःच्या मित्राला खुश करण्यासाठी त्या एप्स्टीनकडे विचारणा करतो की मला डोनाल्ड ट्रम्पला खुश करायचं तर मी काय करू. हा एप्स्टीन सारखा रेपिस्ट माणूस या मोदीला सल्ला देतो की तू माझ्या बेटावर ये, माझ्या रिसॉर्टवर ये, तिथे तू नाच, म्हणजे तो डोनाल्ड ट्रम्प खुश होईल आणि तुला जे काही व्यापार त्या अमेरिकेबरोबर करायचे तर ते करार तुमच्या चांगल्या पद्धतीने होतील. तर हाच घाणेरडा पंतप्रधानाला काळीमा फासणारा हा माणूस त्या हॉटेलमध्ये, त्या रिसॉर्टमध्ये जाऊन तिथे नाचतो आणि डोनाल्ड ट्रम्पला खुश करतो. आज जगभरामध्ये याची सगळीकडे थुतू होते. अक्षरशः सगळ्या राजकीय लोक, जे लोक या घटनेमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्या सगळ्यांना देशभरातून त्यांच्यावर अक्षरशः आंदोलनं केली जात आहेत. पण या भारत देशामध्ये त्याचा कुठेही आवाज उठवला जात नाहीये किंवा त्याची वाच्यता देखील केली जात नाहीये. याच मुद्द्याला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज कुठेतरी देश विकला जातोय, देश कुठेतरी घाण ठेवला जातोय आणि आम्ही या देशाला, आमच्या या भारत देशाला कधीही मागे पडू देणार नाही. त्याच्यासाठी या मोदीला या सत्तेपासून रोखण्यासाठी बाळासाहेबांनी येत्या 2 तारखेला मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर आम्ही एक मोठ्या स्वरूपाचं एक आंदोलन ह्या नरेंद्र मोदीच्या विषयावर घेतलंय. या आंदोलनामध्ये सर्व पक्षांनी, सर्व समविचारी संघटनांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हेच आव्हान करण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलोय. तर मी सर्व समविचारी पक्षांना आव्हान करतो की जर तुम्हाला कुठेतरी देश वाचवण्यासाठी जर कुठेतरी पावलं उचलायची असतील तर या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या नरेंद्र मोदी जो मुद्रा मोदी व्हायला चाललेला होता, अशा या मुजरा मोदीला सत्तेपासून आणि खुर्चीपासून बाहेर खेचण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि या आंदोलनाला यशस्वी करा. नमस्कार. येत्या 2 तारखेला श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या आंदोलनासाठी सर्वांना जे काही आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला आम्ही आज सर्व नवी मुंबईमध्ये, मी ऐरोली तालुका अध्यक्ष म्हणून, सन्माननीय जिल्हाध्यक्ष आणि महासचिव या सर्वांनी बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या 2 तारखेला जास्तीत जास्त संख्येने नवी मुंबईतील सर्व नागरिक या आंदोलनाला कसे सहभागी होतील यासाठी आमची आज बैठक पार पडली. आणि ही जे काही देशाला काळीमा फासणारी जे काही घटना या नरेंद्र मोदी हुकुमशाही बादशाने लावलेली आहे, तिला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईमधनं सर्व नागरिकांनी उपस्थित राहायचे. आणि अजून एक शंका आम्हाला निर्माण होते की या देशामध्ये नरेंद्र मोदीचा विरोध करणारे इतर पक्ष देखील आहेत. मग अशी घटना जेव्हा समोर येते त्यावेळेस हे पक्ष कुठे असतात? म्हणजे नावाला फक्त हे लोक नरेंद्र मोदीला विरोध करतात आणि ज्यावेळेस खरोखर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, त्यांना जाब विचारण्याची वेळ येते, त्यावेळेस हे पक्ष झोपलेले असतात किंवा झोपेचं सोंग घेतात. त्यामुळे जागृत नागरिकांना एवढंच आवाहन करणार की जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला सहभागी होऊन आपण आपला विरोध दर्शवावा, हीच विनंती. मुद्रा मोदी ते मुजरा मोदी झालेल्या या विषयावर राजीनामा मागण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो आंदोलन पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाच्या बाबतीत देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा पत्र देऊन त्यांना आवाहन केलेलं आहे की या मोर्चाला मोठ्या प्रमाणात सगळ्या पक्षांनी येऊन समर्थन द्यावे अशी बाळासाहेब आंबेडकरांनी विनंती केलेली आहे. तरी आम्ही नवी मुंबईतून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने या आंदोलनाला जाणार आहोत. तरी इतर पक्षातील जे कार्यकर्ते आणि भाजप विरोधी किंवा मोदी विरोधी आहेत, त्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मोठ्या संख्येत आवाज उठवण्यासाठी समर्थन द्यावे अशी मी विनंती करतो.